नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय भूगोल यामधील पाठ क्रमांक 3 आर्द्रता व ढग या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत। बघूया पहिला प्रश्न। प्रश्न क्रमांक 1, योग्य जोड्या लावा व साखळी पूर्ण करा। या ठिकाणी 3 गट दिलेले आहे, अ गट, ब गट आणि क गट। तिन्ही गटांच्या आपल्याला योग्य जोड्या लावून साखळी पूर्ण करायची आहे। बघा या प्रकारे पहिलं दिलेलं आहे सिरस जास्त उंचीवरील आणि हिमस्फटिक ढग। दुसरा आहे क्युम्युलोनिंबस आकाशात उभा विस्तार आणि गरजणारे ढग। तिसरा आहे निम्बोस्ट्रेटस कमी उंचीवरील आणि रिमझिम पाऊस। आणि चौथा आहे अल्ट्रोक्युम्युलस त्याचं मध्यम उंचीवरील ढग आणि तरंगणारे ढग। या प्रकारे त्यांची साखळी आपण पूर्ण केलेली आहे। प्रश्न क्रमांक 2, कंसातील योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा। आता या ठिकाणी पहिली रिकामी जागा, हवेची टिंबटिंब हवेच्या तापमानावर अवलंबून असते। उत्तर बाष्पधारण क्षमता। दुसरी रिकामी जागा, एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे ते पाहून टिंबटिंब काढली जाते। उत्तर निरपेक्ष आर्द्रता। पुढची रिकामी जागा, वाळवंटी प्रदेशात टिंबटिंब कमी असल्याने हवा कोरडी असते। उत्तर सापेक्ष आर्द्रता। चौथी रिकामी जागा, टिंबटिंब प्रकारचे ढग वादळाचे निदर्शक आहेत। उत्तर क्युम्युलोनिंबस। पुढचं, मोकळ्या वातावरणातील हवेच्या बाष्पाचे टिंबटिंब वातावरणातील धूलिकणांभोवती होते। याचं योग्य उत्तर आहे सांद्रीभवन। प्रश्न क्रमांक 3, फरक स्पष्ट करा। या ठिकाणी पहिला फरक आहे आर्द्रता आणि ढग यांच्यामधला। बघा या प्रकारे आपण हा फरक स्पष्ट करणार आहोत। त्याबद्दल आपण माहिती लिहिणार आहोत। हवेतील बाष्पामुळे हवेस प्राप्त झालेला ओलसरपणा म्हणजे हवेची आर्द्रता होय। आणि ढग याच्याबद्दल लिहिणार आहोत आपण। वातावरणातील बाष्पकण किंवा हिमकण हवेतील धूलिकणांभोवती एकत्र येऊन तयार झालेला मोठा समुच्चय म्हणजे ढग होय। आता दृश्यता बघणार आहोत। हवेतील आर्द्रता अदृश्य स्वरूपात असते आणि ढग दृश्य स्वरूपात असतात। दुसरा फरक आहे सापेक्ष आर्द्रता व निरपेक्ष आर्द्रता। या प्रकारे लिहिणार, सापेक्ष आर्द्रता, एका विशिष्ट तापमानास 1 घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानाला हवेची बाष्पधारण क्षमता यांचे गुणोत्तर म्हणजे सापेक्ष आर्द्रता होय। दुसरा आहे निरपेक्ष आर्द्रता। याच्याबद्दल माहिती लिहूया। एका विशिष्ट तापमानास 1 घनमीटर हवेमध्ये असणारे बाष्पाचे ग्रॅममधील प्रमाण म्हणजे निरपेक्ष आर्द्रता होय। तिसरा आहे क्युमुलस ढग व क्युमुलोनिंबस ढग। बघा या प्रकारे आपण माहिती लिहिणार। क्युमुलस ढग भूपृष्ठापासून 500 ते 600 मीटर उंचीवर असणारे व तुलनेने कमी उभा विस्तार असणारे ढग म्हणजे क्युमुलस ढग होत। क्युमुलोनिंबस ढग म्हणजे काय तर भूपृष्ठापासून 500 ते 600 मीटर उंचीवर असणारे व तुलनेने अधिक उभा विस्तार असणारे ढग म्हणजे क्युमुलोनिंबस ढग होत। आता निदर्शक याबद्दल लिहिणार आहोत। क्युमुलस ढग आल्हाददायी हवेचे निदर्शक असतात। तर दुसरं लिहिणार आहोत, क्युमुलोनिंबस वादळाचे ढग निदर्शक असतात। प्रश्न क्रमांक 4, प्रश्नांची उत्तरे लिहा। त्यातील अ, एखाद्या प्रदेशातील हवा कोरडी का असते? उत्तर हवेची बाष्पधारण क्षमता हवेच्या तापमानावर अवलंबून असते। एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे ते पाहून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते। वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असल्यामुळे हवा कोरडी असते। पुढचा प्रश्न आहे, आर्द्रतेचे मापन कसे केले जाते? पहिला पॉइंट आहे, एका विशिष्ट तापमानास 1 घनमीटर हवेमध्ये असणारे बाष्पाचे ग्रॅममधील प्रमाण म्हणजे निरपेक्ष आर्द्रता होय। दुसरा पॉइंट आहे, निरपेक्ष आर्द्रतेचे मापन पुढील सूत्राद्वारे केले जाते। निरपेक्ष आर्द्रता बरोबर बाष्पाचे प्रमाण भागिला हवेचे घनफळ। तिसरा मुद्दा आहे,
एका विशिष्ट तापमानास 1 घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानाला हवेची बाष्पधारण क्षमता यांचे गुणोत्तर म्हणजे सापेक्ष आर्द्रता होय. चौथा आहे सापेक्ष आर्द्रतेचे मापन पुढील सूत्राद्वारे केले जाते. सापेक्ष आर्द्रता पर्सेंटेजमध्ये बरोबर निरपेक्ष आर्द्रता भागिला बाष्पधारण क्षमता गुणेला 100. पुढचा प्रश्न आहे सांद्रीभवनासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? उत्तर सांद्रीभवनासाठी सापेक्ष आर्द्रता वाढवणे व त्यावेळी हवा दवबिंदू तापमान पातळीला असणे या गोष्टी आवश्यक आहेत. पुढचा प्रश्न कोणकोणत्या प्रकारच्या ढगांतून पाऊस पडतो? उत्तर निम्बोस्ट्रेट्स आणि क्युमुलोनिंबस प्रकारच्या ढगांतून पाऊस पडतो. पुढचा प्रश्न सापेक्ष आर्द्रतेची टक्केवारी कशाशी संबंधित आहे? उत्तर एका विशिष्ट तापमानाला विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानाला त्या हवेची बाष्पधारण क्षमता या बाबींशी सापेक्ष आर्द्रतेची टक्केवारी संबंधित आहे. पुढचा प्रश्न ढग म्हणजे काय? ढगांचे प्रकार लिहा. उत्तर अर्थ हवेतील धूलिकणामुळे वातावरणात जास्त उंचीवर तरंगणारे जलकण व हिमकण एकत्र येऊन मोठ्या आकाराचे बनतात, यालाच ढग म्हणतात. दुसरा मुद्दा आहे प्रकार. ढगांचे प्रकार पुढील प्रमाणे होत. जास्त उंचीवरील ढग, ज्या ढगांची उंची 7000 ते 14000 मीटर दरम्यान असते, अशा ढगांना जास्त उंचीवरील ढग म्हणतात. सिरस, सिरोस्टेट्स आणि सिरोक्युम्युलस हे जास्त उंचीवरील ढग होत. दुसरा आहे मध्यम उंचीवरील ढग, ज्या ढगांची उंची 2000 ते 7000 मीटर दरम्यान असते, अशा ढगांना मध्यम उंचीवरील ढग म्हणतात. अल्टोस्टेटस आणि अल्टोक्युम्युलस हे मध्यम उंचीवरील ढग होत. तिसरं कमी उंचीवरील ढग. 2000 मीटरपेक्षा कमी उंचीवरील ढगांना कमी उंचीवरील ढग म्हणतात. स्ट्रेटोक्युम्युलस, स्ट्रेट्स, निम्बोस्ट्रेटस, क्युमुलस आणि क्युमुलोनिंबस हे कमी उंचीवरील ढग होत. प्रश्न क्रमांक 5 भौगोलिक कारणे लिहा. त्यातील ढग हे आकाशात तरंगतात. उत्तर ढगांतील जलकण व हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने ते जवळजवळ वजनविरहित असतात, त्यामुळे ढग हे आकाशात तरंगतात. पुढचा प्रश्न उंचीनुसार सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाणात बदल होतो. उत्तर सर्वसाधारणपणे समुद्रसपाटीपासून तापमान जास्त असते. तापमान जास्त असल्यास हवेची बाष्पधारण क्षमता जास्त असते, त्यामुळे समुद्रसपाटीपासून हवेतील आर्द्रता तुलनेने जास्त असते. दुसरा मुद्दा आहे सर्वसाधारणपणे पर्वतीय प्रदेशात जास्त उंचीवर तापमान कमी असते. तापमान कमी असल्यास हवेची बाष्पधारण क्षमता कमी असते, त्यामुळे अशा ठिकाणी हवेतील आर्द्रता तुलनेने कमी असते. अशा प्रकारे उंचीनुसार सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाणात बदल होत जातो. पुढचा प्रश्न हवा बाष्पसंपृक्त बनते. उत्तर एका विशिष्ट तापमानास हवेची बाष्पधारण क्षमता व हवेतील बाष्पाचे प्रमाण सारखेच होऊ शकते. अशा स्थितीत हवा अतिरिक्त बाष्पधारण करू शकत नाही. अशा प्रकारे हवा बाष्पसंपृक्त बनते. अशा प्रकारे आज आपण प्रकरण 3 इयत्ता 8वी भूगोल आर्द्रता व ढग या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.